मनोज जरांगेंची आरक्षणासाठी आरपारची लढाई सुरू झालेली आहे। मनोज जरांगेंचा ताफा हा पुणे जिल्ह्यामधील कळंबमध्ये आता पोहोचलेला आहे। मुंबईमध्ये आंदोलन नियमामध्ये राहूनच केलं जाणार आहे असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। मुंबईमध्ये आमच्या मुलावरती काठी चालली तर महाराष्ट्रामध्ये कुठेही चाक फिरू देणार नाही असा थेटपणे इशारा हा जरांगे पाटील यांच्याकडनं देण्यात आलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा हा मुंबईमध्ये धडकणार आहे। त्यापूर्वी जरांगे पाटील यांनी थेटपणे सरकारला एक प्रकारे इशारा दिला आहे। जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी सचिन जिरे यांनी, आपण बघूया। सध्या मनोज जरांगे पाटील यांचा ताफा हा पुण्यामध्ये आलेला आहे। नारायणगावमध्ये सध्या आपण आहोत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुणेकरांचा पाठिंबा मिळत आहे या सर्व आंदोलनाला। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांच्याशी बोलूयात। पाटील साहेब, पुणेकरांचा मोठा प्रतिसाद तुम्हाला मिळतो? पुऱ्या महाराष्ट्राचाच आहे, पुऱ्या महाराष्ट्राचाच। काल जी परवानगी एक दिवसाची दिली आणि मराठ्यात नाराजीची लाटच उसळली की एक दिवसाचे देऊन हे मराठ्यांचा अपमान आहे। माझी विनंती आहे पुढारी चॅनलच्या माध्यमातून फडणवीस साहेबाला, संधी आली तुम्हाला, योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ हीच आहे। संधीचं सोनं करा आणि मराठी तुमचे करून घ्या, मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा। हे लोक तुमचा तोंड भरून सन्मान करतील। जी मुदत दिली तुम्ही, जी वेळ दिली, परवानगी दिली, नसता मग एक दिवसात अंमलबजावणी करा, नसता अंमलबजावणी होऊच तर पुढचा वेळ वाढवा। आणि पोराला आता शेवटचं सांगतो, माझ्या पोराला मुंबईत काठीसुद्धा हाणायची नाही हे ध्यानात ठेवा। कारण मी माझ्या लोकांना समजून सांगतो, तिथं आल्यावर समजून सांगतो। मी आझाद मैदानाला आल्यावर जर 10-5 जास्त झाले तर मी सांगन बाबा अमुक अमुक ठिकाणी जाऊन बसा, तुम्ही दादागिरी करायची नाही। पोराला जर हाणलं, महाराष्ट्रातले मराठी मुंबईत निघाले, आंदोलन नाही करू दिलं, त्रास दिला, अन्याय केला, लाठीचार्ज काही केला, मावल्यासहित बारीक लेकरं सुद्धा मग मुंबईत आले आणि राहिलेले माणसं लय त्रास द्यायला लागले। चाक बी महाराष्ट्रात फिरून देणार नाही, चाक सुद्धा महाराष्ट्रात। आणि ती वेळ येऊ देऊ नये, चांगली संधी आहे, चांगली संधी आहे। नियमातच राहून आम्ही आंदोलन करणार, मात्र जे समाज बांधव येणार आहेत त्या समाज बांधवांनी इतर ठिकाणी मुंबईमध्ये राहावं असं आवाहन या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी पुढारी न्यूजच्या माध्यमातून केलं आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, पुणे।